हाय. सख्ख्या भावंडांमध्ये जेलसी असते का? किंवा असू शकते का? आणि असेल समजा तर आपण त्याच्याशी डील कसं करायचं? हा आहे माझ्या व्हिडिओचा आजचा विषय. त्याआधी तुम्हाला काय वाटतं की दोन सख्ख्या भावंडांमध्ये, बहिणींमध्ये जेलसी असू शकते का? दुर्दैवाने याचं उत्तर हो असं आहे. कारण बघा, होतं असं की आपण सख्खी भावंडं असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपण तिथे आदर्शवाद, चांगल्या गोष्टी हे सगळं लावायला जातो. पण आपल्या हे नाही लक्षात येत की ही जी सख्खी भावंडं ज्यांना आपण म्हणतो आहे, ती पण माणसं आहेत आणि त्यामुळे माणसांमध्ये असणारे जे विकार आहेत, ज्या दुर्गुण आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या यांना लागू होऊ शकतात. तर त्यामुळे सख्खी भावंडं आहेत एवढ्या एकाच गोष्टीसाठी त्यांच्यात कधी जेलसी नसेल असं तर होणार नाही. तर त्यामुळे हो, दुर्दैवाने अशी शक्यता नक्की असते. याचा अर्थ असा नाही की सगळेच जण असे असतात. पण येस, तुम्हाला बऱ्याच वेळेला आणि कधी-कधी असं असतं की अगदी समोरून तुम्हाला कळणार नाही की ही जेलसी आहे. पण या सटल लेव्हलवर तुम्हाला जेलसी आहे हे नक्कीच कळू शकतं. तर आता आपण बघूयात की ह्याची मुळात कारणं काय, जेलसी असायची कारणं काय सख्ख्या भावंडात. तर सगळ्यात महत्त्वाचं, जे कोणाच्याही फारसं लक्षात येत नाही असं मोठं कारण म्हणजे आई-वडील. येस, दोन भावंडांमध्ये जर जेलसी होत असेल लहानपणापासून, तर त्याला आई-वडील हा एक खूप मोठा फॅक्टर आहेत. बघा, असं असतं की जेव्हाही दुसरं मूल जन्माला येणार असतं किंवा एकापेक्षा जास्त मुलं ज्यांना जन्माला घालायची आहेत, त्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या मनाची, पहिल्या मुलाच्या मनाची खूप चांगली तयारी करावी लागते. आणि दुसऱ्या मुलाला आपण आपल्या घरात आणणार आहोत तर ते तुझं कोणीतरी आहे आणि आता आपण सगळे मिळून कुटुंब आहेत, ही जी भावना आहे ही रुजवण्यामध्ये आईवडिलांचं एक मोठं हात आहे. त्याच्यामध्ये आईवडिलांचा मोठा हात आहे, सहभाग आहे. आणि ह्यामध्ये कधी-कधी असं होतं की दुसरं मूल आल्यानंतर पहिल्या मुलाला तुम्ही खूप बघाल, खूप छोटी मुलंसुद्धा जेलस होतात. त्यांना नाही आवडत की त्या बाळालाच सारखं त्याच्याकडेच लक्ष दिलं आहे. पण ही भावना येस नंतर थोडीशी दबली जाऊ शकते, कारण मुलं तशी निरागस असतात, एकमेकात खेळायला लागतात, त्यांच्यात प्रेम रुजायला लागतं. पण परत त्यानंतर होतं काय की जेव्हा शालेय लेवलला मुलं जातात तर तेव्हा त्यांच्या अभ्यासावरनं कंपॅरिझन होते. त्यांच्यामध्ये काही कलागुण असतील तर दोन मुलं डिफरंट असणार आहेत, हा एक बेस आईवडिलांनी लक्षात ठेवला तर कधीही नेव्हर एव्हर आपल्या दोन मुलांची कंपॅरिझन कुठच्याच गोष्टीवरनं खरं तर करायला नको. पण ॲक्च्युअली पाहाल तर सगळीकडे ही कंपॅरिझन होते की मुलं एक कसं आपलं आवरत आहेत. म्हणजे एखादं चांगलं आवरणारं असतं, एखादं अजिबात नसतं. एखाद्याला मार्क चांगले असतात, एखाद्याला अजिबात नसतात. एखादं मूल कलेमध्ये पारंगत असतं, दुसरं मूल बिलकुल नसतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा एखादं सगळं आवरून ठेवतं किंवा एखादं आईवडिलांना मदत करणारं असतं, दुसरं अजिबात नसतं. पण अशा वेळेला आई-वडील जेव्हा कंपॅरिझन करतात की बघ तो कसा चांगला आहे किंवा ती कशी चांगली आहे, तेव्हा ॲक्च्युली ते काय करत असतात, तुम्हाला दुसऱ्याला इन्स्पायर करायचं आहे चांगलं वागण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही असं भावंडांना सांगता की ते बघ तो कसा आहे आणि ती कशी आहे, तेव्हा सगळा मुलांचा फोकस शिफ्ट होतो आणि त्यांना असं वाटायला लागतं की माझ्या आणि आईवडिलांच्या प्रेम मिळण्यामध्ये हे भावंड कारणीभूत आहे आणि हे चांगलं वागतं आहे किंवा ह्याच्याकडे जास्त गुण आहेत माझ्यापेक्षा, म्हणून हे जास्त आईवडिलांना प्रिय होतं आहे आणि मी त्या मनाने अप्रिय राहतो आहे. ही भावना त्यांच्यात जास्त रुजते. त्यामुळे तुम्हाला जर असं अपेक्षित असेल की त्यातनं ते इन्स्पिरेशन घेतील तर ते बिलकुल होत नाही. अगदी ह्याच्या उलट स्थिती तयार होते. लहानपणापासून त्या मुलाच्या मनात त्या भावंडाबद्दल हळू राग तयार व्हायला लागतो. आणि मग पुढे जाऊन तुमचा एकदा स्वभाव बनला तर मग ते फारच कठीण असतं मनातनं या सगळ्या गोष्टी निघून जाणं. कधी-कधी या प्रत्यक्ष गोष्टी दिसतात की आई-वडील एखाद्या भावंडावर खूप प्रेम करताना प्रत्यक्ष दिसतात. याचा अर्थ असा नाही आई-वडिलांचं सगळ्यांवर सारखं प्रेम नसतं, पण फार क्वचित वेळेला ही पॉसिबिलिटी आहे की सगळ्यांवर एकसारखंच प्रेम त्यांना दाखवता येतं. असं नाही होत बरेचदा. त्यामुळे एकाच मुलाला कुठेतरी जास्त आपण म्हणू अप्रिसिएशन मिळतं, लाड मिळतात, प्रेम मिळतं आणि मग दुसऱ्याच्या मनात त्याबद्दल असूया नक्कीच तयार होते. आणि मग पुढे एक व्यक्ती झाल्यानंतर ह्यात त्या मूळचे जे गुण आपण म्हणूयात की मुलांमध्ये असतात ते मग दिसायला लागतात. पण इथे बघा, दोन पैलू आहेत जेलसीचे सुद्धा. एक तर एखादा माणूस जेलस का असतो? कारण त्याच्याकडे असणाऱ्या ज्या काही कमतरता आहेत त्या त्याला समोरच्यामध्ये दिसत असतात
आणि त्याला त्याच्यासारखंच जगायचं असतं आणि ते न्यूनेज आहे स्वतःमध्ये, त्यामुळे त्याला त्या दुसऱ्या माणसाची असूया वाटते आणि ह्याला कसं मिळालं आहे तसं मला खरं तर हवं होतं, ही भावना तयार होते. ह्याला आपण जेलसी म्हणतो. पण ह्याचा दुसरा पैलू हा पण आहे की जे दुसरी व्यक्ती आहे ना, तर ती खूप फ्लॉन्ट पण करत असते कधी कधी. ती व्यक्ती मुद्दाम त्या माणसाच्या लक्षात येईल असं पण वागत असते. म्हणजे ज्याला आपण दिखावा म्हणतो ना, की कसं म्हणजे मोठं झाल्यानंतर की कसं माझ्याकडे गाडी बंगला आहे, कसं माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कसं मी जास्त शिकलेलं आहे, कसं मी तुझ्यापेक्षा जास्त एस्टॅब्लिश आहे. म्हणजे हे पुरुषांमध्ये आपण बघू शकतो. बायकांमध्ये चांगलं दिसणं, चांगलं राहणं ह्याच्यावरनं बहिणी बहिणींमध्ये जेलसी असू शकते. किंवा मग पुढे जाऊन त्यांना एकीला श्रीमंत नवरा मिळाला तर ती ते फ्लॉन्ट करायला लागते की बघ कसं माझं घर आहे, कसा माझा नवरा आहे, कसं मला चांगली परिस्थिती मिळाली आहे. तर हे असं होतं म्हणजे वस्तुरूपानेच गोष्टी सुरू होतात जेलसीमधल्या आणि मग ते कधी व्यक्तीमध्ये ते रुजत जातं हे त्या माणसाला सुद्धा कळत नाही. तर मला असं वाटतं की आईवडिलांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्याकडे आत्तासुद्धा ज्या केसेस येतात ना, तर त्यातली ही जी भावंडं मी सांगते आहे ना, तर ही मोठी मोठी लोकं आहेत हां. म्हणजे 60ला आलेली सुद्धा भावंडं आहेत, पण त्यांच्यामध्ये भरपूर जेलसी आहे, भांडणं आहेत, कोल्ड वॉर ज्याला आपण म्हणतो ना, तशा टाईपचे कोल्ड वॉर आहेत त्यांच्यामध्ये. तर हे सगळं तिथे तसंच राहिलं आहे, सॅच्युरेट झालं आहे, कारण त्याचा निचरा कधीच केला गेलेला नाही आहे. तर आता निचरा कसा करायचा याकडे मी येते. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की पुढे जाऊनसुद्धा आईवडील नेमका अजून एक काय चूक करतात, एका भावंडाच्या गोष्टी दुसऱ्या भावंडाला सांगतात. मग ते चांगलं असेल, वाईट असेल किंवा एखादं म्हणजे आता एखाद्या ज्या मुलाकडे आईवडील राहत आहेत, तर तो जर नीट वागत नसेल सपोज, तर बेटर आहे की त्या मुलाशीच डायरेक्ट बोलावं. पण आईवडील असं करतात की दुसरा जो मुलगा भेटायला येत असतो त्याला हे सगळं सांगत बसणार की बघ हा कसा मला नीट ठेवत नाही. पण आईवडिलांना हे नाही कळते की तुम्ही त्यांच्यामध्ये दुश्मनी पेरताय. तुम्ही वर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये दुश्मनी तयार होणार आहे, जे की तुम्हाला बिलकुल नको आहे. आणि हा उद्देश नव्हता तुम्हाला 2 मुलं होऊ देण्याचा. त्यांचा आपसात छान जमावा हा उद्देश होता, पण तो उद्देश पूर्णपणे बाजूला जातो आणि हे खूप वेळेला आईवडील कारणीभूत असतात. तर जेही कुणी हे व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी प्लीज त्यावर विचार करायला हवा. तर आता याचा निचरा कसा करायचा याकडे आपण येऊयात. ज्याला ही सगळी समज आहे की जेलसी कुठून येते, एखाद्याकडे कसली तरी कमतरता असते, दुसऱ्याकडे ते भरपूर असतं, भरभरून असतं. तर मला असं वाटतं की ज्याच्याकडे भरभरून आहे, ज्याला हे कळतं की समोरचा आपल्यावर जेलस आहे, तर ज्याला थोडंसं जास्त समजतं आहे त्याची जबाबदारी असते की त्यांनी या गोष्टी इग्नोर कराव्यात. त्यांनी त्या गोष्टीपायी आपली माया, आपलं प्रेम थांबवू नये आणि समजून घ्यायचा प्रयत्न करावा की हे कुठून येते आहे जेलसी. आणि आपण त्यासाठी एकच करू शकतो, मनापासून प्रेम करावं, इग्नोर करावं आणि जमेल तितकं जमवून घ्यायचा प्रयत्न करावा. आणि जेलसी असते पण दुर्लक्ष करायला शिकायला हवं. हा होता माझा आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.